मित्रांनो, आपल्याकडे धार्मिक श्रद्धा बाळगत असताना किंवा देवधर्म करत असताना ग्रामीण भागामध्ये आजही बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बोललं जातं किंवा देव केला की केव मागे लागतो. अ, तर ते बऱ्याचदा असं होतं की आपण उपवास, व्रत, वैकल्य वगैरे करत असतो आणि नको त्या अडचणी आपल्या समोर येत असतात आणि मग अशावर पुन्हा कुणीतरी महाराज किंवा बुवा महाराज वेगवेगळे उपाय, उपचार, तंत्र, मंत्र काहीतरी सांगत असतात आणि मग आपण दिवसेंदिवस त्याच्या जास्तीत जास्त आहारी जातो. हा आपल्या श्रद्धेचा, अंधश्रद्धेचा, आस्थेचा भाग असतो. याच्यातून काही जणांचं म्हणणं असंही आहे, की देवावर श्रद्धा किंवा देवपूजा करत असताना बऱ्याचदा आपल्याकडून अनाधानाने चुका होतात आणि मग त्या पूजेच्या वेळेस जी काही तिथं त्या ठिकाणी जी काही सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, त्या ऊर्जेमध्ये कुठेतरी व्यत्यय निर्माण होतो, असंही काहीचं म्हणणं आहे. परंतु आता देव केल्यानं किंवा आपण देवाची पूजा करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये धूप, दीप, अगरबत्ती या गोष्टींचा वापर करत असतो. बऱ्याचदा आपण आपल्या व्यवसायाची किंवा ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर पहिल्यांदा आपण अ, झाडझूड केल्याच्या नंतर आपण अगरबत्ती लावून आपल्या कामाला सुरुवात करत असतो आणि घरातही वातावरण सुगंधी राहावं यासाठी अ, सुगंधी अगरबत्त्या किंवा धूपचा आपण वापर करत असतो मोठ्या प्रमाणामध्ये. परंतु आता यातून जर कोणी असं म्हणत असेल किंवा त्याच्यामुळे तुम्हाला कर्करोग होऊ शकतो किंवा कॅन्सर होऊ शकतो, तर हा एक थोडासा ऐकायला विचित्र प्रकार आहे. मात्र यावर शोध घेणारा आजपर्यंतचा सर्वात मोठा अभ्यास सिंगापूर येथे करण्यात आला होता. त्या दरम्यान सिंगापूरमधील जवळपास 61,000 लोकांच्या आरोग्याचा मागोवा घेतला व या अभ्यासात असं दिसून आलं, की जे लोक धूप वापरतात, तर त्यांच्या श्वसन मार्गामध्ये कर्करोग होण्याची शक्यता असते. जी लोकं वापरत नाहीत, त्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट असते. तसेच असंही दिसून आलं, की जे धूप वापरतात, ते सिगारेट वापरत नसलेल्या लोकांपेक्षा जास्त धूम्रपान करतात, असाही निष्कर्ष त्यातून समोर आलेला आहे. या आधारावर अभ्यासाच्या परिणामांनी असं दर्शवलेलं आहे, की अगरबत्तीचा वापर हा कर्करोगाचा धोका वाढवत नाही आणि जर उद्भवलाच, तर त्याची जोखीम फारच कमी असते. अगरबत्ती आणि धूप जाळल्याने कर्करोगासंबंधित संभाव्य जोखीम टाळायची असल्यास केवळ हवेशीर परिस्थितीतच सुगंधी अगरबत्ती लावण्याचा प्रयत्न करावा, की जेणेकरून जो तिथे धूर निघतो, तर त्या धुरामुळे फुफ्फुसाचा कर्करोग आणि वायुमार्गाच्या जे काही इतर कर्करोगाचे सर्वात मोठे कारण असू शकते, जे तंबाखूच्या धुरात अनेक इतर डझनभर इतर कॅन्सर निर्माण करणाऱ्या रसायनासह असतात आणि धूम्रपान केल्याने इतर रसायनाचे परिणाम देखील बिघडू शकतात, असं याबाबतच्या या तज्ञांचं म्हणणं आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे जी काही अगरबत्तीची जी काही निर्मिती होते, तर त्याच्यामध्ये एकतर धूर उत्सर्जित होतो आणि दुसरी गोष्ट वेगवेगळ्या सुगंधासाठी वेगवेगळ्या रसायनाचा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वापर केला जातो. बऱ्याच अगरबत्त्या अशा आहेत, की विशिष्ट ऋतूमध्ये पिकणाऱ्या फळांचा सुगंध सुद्धा त्या अगरबत्तीच्या माध्यमातून आपल्याला मिळतो आणि अशा स्थितीमध्ये यातून असे आजार बळवण्याची शक्यता असली तरी ही शक्यता ही नाकारता येत नाही आणि हे याबाबतचं एक विश्लेषण WHO एका अ, पत्रकामध्ये वाचायला मिळालं. त्यावरून हे निवेदन तुर्तास धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.